एक धक्कादायक बातमी बारामतीतून मुलीला सोड नाहीतर बलात्काराच्या आरोपात आत टाकेन। बारामती पोलिसांना ही धमकी दिली होती। एका तरुणाला ही धमकी दिली होती। पोलिसांच्या धमकीला घाबरून तरुणानं जीव दिला, आत्महत्या केली। विक्रम उर्फ बबलू कोळपे असं गळफास घेतलेल्या तरुणाचं नाव आहे। पोलीस उपनिरीक्षकासह दोघांवर बारामती पोलीस ठाण्यामध्ये त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोराने माझ्या तिला लग्न करायचं म्हणून सगळं सोनं पैसे नेऊन दिलं 8-10 तोळं। तिच्या बाप वारंवार धमक्या देऊन त्या पोराला माझ्या अटक करायचा म्हणून लेकरू माझं भिवून त्या पोरीला म्हणायचं आपण लग्न करत। ती पोरीला मारली त्यांनी बापानी तिच्या आणि लेकराला माझ्या इथं येऊन धमकी दिली, म्हणलं तुझ्यावर बलात्काराची केस टाकीन मी। लेकरू माझं भिवून आत्महत्या केली। अधिक माहिती घेऊया, आपले बारामतीचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्यासोबत जोडलेत। नवनाथ, खरं तर या पोलीस उपनिरीक्षकांनी धमकी दिल्यानंतर तरुणानं आत्महत्या केलेली आहे। सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवलेला आहे, तो पुरावा आहे। या घटनेनंतर गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र त्यानंतर काही कारवाई केलेली आहे का? उपनिरीक्षकावर काही कारवाई केली आहे? जगदीश, खरं तर काल रविवारी सायंकाळी 7च्या सुमारास राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। विक्रम कोळपे असं त्या 23 वर्षीय युवकाचं नाव आहे। खरं तर यानंतर त्यांच्या आईने जे आहे ते टाहो पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खऱ्या अर्थाने या घटनेनंतर बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये एक निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक देखील अधिकारी, पोलीस अधिकारी आहे आणि त्याच्या 2 मुलींवर देखील बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। खरं तर ही घटना जी आहे ते धक्कादायक आहे असं आपल्याला म्हणता येईल, कारण त्या गळफास घेण्याच्या अगोदर विक्रमने आपल्या वहीमध्ये सुसाईड नोट लिहिली होती आणि त्या सुसाईड नोट मध्ये असं लिहिलेलं होतं की आई मला माफ कर। खरं तर मला एका मुलीने 2 वर्षापासून फसवलेलं आहे, ब्लॅकमेलिंग केलेलं आहे आणि मानसिक छळ केलेला आहे। यामुळे मी आत्महत्या करत आहे, अशा पद्धतीचे सुसाईड नोट जी आहे ती एका वहीमध्ये विक्रमने लिहिली होती आणि तशाच पद्धतीने त्या सुसाईड नोटच्या पुरावा म्हणून ते पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना दिलेले आहे। आणि मात्र नवनाथ, आता उपनिरीक्षक बारामतीमध्येच आहेत की ते फरार आहेत आणि या प्रकरणी त्या तरुणीची काही प्रतिक्रिया समोर आली आहे? सध्या आरोपी जे उपनिरीक्षक जे आहेत ते पुण्यातील खडकवासल्यामध्ये राहतात आणि त्यामध्ये आता पोलिसांनी पथक देखील पाठवलेलं होतं, मात्र ते आता सध्या तरी तिघही फरार झाल्याचं आपल्याला पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचा शोध जो आहे तो बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच त्यांची प्रतिक्रिया आपल्या समोर आलेली नाही, मात्र सुसाईड नोटच्या माध्यमातून त्यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। जगदीश, नवनाथ, तुम्ही असेच जोडलेले राहा।